नाकाचा महाराजा विसर्जनासाठी तयार झालेला आहे। तर गणपती बाप्पा मोरया। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। तर आज प्रत्येक मुंबईकरासाठी आणि गणेश भक्तासाठी हा आजचा दिवस खूप हे असतो की आज विसर्जन आहे आणि तोच विसर्जन आपण कव्हर करायला चाललो आहे। तर आपण आजपर्यंत सर्व केलं होतं, म्हणजे 3 महिने झाले आपण गणपतीचं बनण्यापासून गणपती मंडपात बसलाय, आपण त्याचं दर्शन आगमन वगैरे सगळं दाखवलं। पण आज आहे विसर्जन सोहळा, तर आज मन भरून आलंय की म्हणजे 3 महिने आपण त्या गणपती बाप्पा सोबत आपण प्रवास केला आणि आज अचानक आपल्याला गणपती बाप्पा विसर्जन करताना दाखवायला मन एकदम हे होत आहे। तर काय टेन्शन नाही, गणपती बाप्पा दरवर्षी येतात आणि गणपती बाप्पा आपल्या हमेशा सोबत असतात। तर आज आपण त्याला हसत हसत निरोप देऊया गणपती बाप्पाला आणि विसर्जन सोहळा आपण कव्हर करूया। तर एकदा बोला गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या। आणि आता आपण लोकेशनवर पोहोचूया आणि कव्हर करूया। लोकेशन आपली आहे पवई तलाव, ठीक आहे। तर आपण तिकडे पोहोचूया। तर आता आपण येऊन पोहोचलोय गणेश घाट इथे, मस्त असा विसर्जनसाठी इथे हा प्रवेशद्वार बांधलेला आहे आणि हा पवई तलाव आहे पूर्ण। आणि हा जो आहे हा भांडूप विक्रोळी या साईडला रोड जातो हा, आणि वरून मेट्रो बनते। आता इथेच विसर्जन होतं, आतमधून बघूया आपण लोकेशनवर आल्यावर आहे ना आपल्याला ना हे बघा अशा सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटतात। आणि इथे बघणार ना बापी स्टारचा विघ्नहर्ता इथे सुंदर मूर्ती इथे, आणि त्या समोरच ही मूर्ती आहे काय, अजून पण मूर्त्या येतात। सकाळीच आपण आलेलो आहे आणि हे गेट आहे, ठिकाण आतमध्ये जातात विसर्जनाला। बाहेरच्या बाजूला एक गणपती बाप्पा आहे आणि त्या पुढे पण गणपती बाप्पा आहे, ट्रॉलीमधनं आलेला आहे। तर आता आहे ना आपल्या समोरच पहिली मूर्ती आहे, गोरेगावचा मोरया आहे। पुढून बघूया, लाईन लागली आहे इथे गणपती बाप्पांची, आरती चालू आहे आणि इथे गोरेगावच्या राजाची। हे बघा आणि इथे आहे हे 2 गणपती आहेत इथे। कोणता गणपती आहे? राम बजरंगचा गणपती आहे आणि हा सम्राट आहे। विसर्जनासाठी तर लाईन लागलेली आहे आणि ही एवढी मोठी क्रेन असते ना इथे, बघा या क्रेननी आतमध्ये विसर्जन केलं जातं। आता आपण ते बघूया कसं केलं जातं विसर्जन इकडे। आणि खूप मस्त इथे ही जागा आहे, तशी बसायला वगैरे पण, आणि खूप चांगला व्ह्यू पण इकडनं भेटतो। पुढून बघूया आता आपण, हा आहे पवई तलाव, पवई डॅम। इथे आहे ना ह्या साईडला पण विसर्जन होतं इथे। आता इथे इकडनं येतात हे बघा, इथे मूर्त्या लाईनीमध्ये लागलेल्या आहेत। आणि एक जे आहे ना एक समोरच्या त्या तिकडे दिसतंय बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, तिकडे पण विसर्जन होतं। तिकडे पण खूप मोठ्या मोठ्या मूर्तींचं विसर्जन होतं। आपल्याला साकी नाकाचा महाराजा वगैरे तिकडे दिसतोय, आपण ते पण कव्हर करणार आहे। आणि हे बघा इथे ह्या मूर्त्यांचं इथे दिसतंय, हे मूर्त्यांचं विसर्जन इथे झालेलं आहे। आणि आता आपण पुढे बघा अजून एक मूर्ती विसर्जन होते पवई तलाव मध्ये आहे ना, इथे पण विसर्जन होतं आणि त्या बाजूला पण विसर्जन होतं। खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या त्या तिकडे विसर्जन होतात आणि लहान असतात ते इकडे विसर्जन होतात। तर पहिला आपण इथे बघूया आणि मग तिकडे जाऊया। तर आता आपण इकडनं आलो होतो, इथे सगळ्या मूर्त्या लाईनीमध्ये उभ्या आहेत आणि ही क्रेन आहे आणि आपल्याला इकडनं खूप मस्त असं आपल्याला बघायला भेटेल। इथे मूर्तीचं विसर्जन होतं इथे एका,
तर आता आपण एका मूर्तीचं विसर्जन बघितलं. असं विसर्जन केलं जातं इथे. जास्त आतमध्ये नाही जाऊ शकत कारण इथे जे ना मगरीचा धोका असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने विसर्जन केलं गेलेलं आहे. अजून एक मोठ्या गणपतीचं विसर्जन आता इथे होणार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इथे ना कसे क्रेननी उचलले जातात गणपती बाप्पाला विसर्जनासाठी. गणपती बाप्पाला आता क्रेननी उचललेलं आहे. कशी यांची सिस्टमॅटिक एकदम इथे अरेंजमेंट केलेली आहे. आता तिकडे तुम्ही विसर्जन बघितलं त्यानंतर अशी लाईन लागली आहे गणपती बाप्पांची इथे. त्या गणपतीनंतर मग हा आणि मग पुढे गणपती ठेवले आहेत ते त्यांचं विसर्जन असं लाईनीमध्ये होत असतं इथे. आणि इथे पवई पोलीस ठाणे पण आपल्या मदतीसाठी इथे तत्पर आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका पण आहे. आणि आता आपण जे बघितलं ना या साईडचं, आता आपण जाणार आहे तिकडे समोर. तिथे अजून मोठमोठ्या गणपतीचं विसर्जन होतं तिकडे. अजून एक मूर्ती आलेली आहे इथे, हे बघा. आता मला वाटत नाही जास्त मूर्त्या येतील. आपण मगाशी होतो तिकडे समोर, अजून तिकडे विसर्जन चालू आहे हे बघा. आणि आता आपण आलो आहे या बाजूला. आणि ही क्रेन वगैरे तुम्हाला दिसते ना, ही क्रेन काही याला चार्जेस नाही, विनामूल्य आहे ही गणेश विसर्जनासाठी. आता आपण या लोकेशनला आलेलो आहे आणि खैरानीचा सम्राट आहे आपल्या समोर. आणि उपनगरातली सर्वात मोठी उंच मूर्ती साकीनाक्याचा महाराजा आणि त्याच्या मागे साकीनाक्याचा विघ्नहर्ता आणि 4-5 गणपती अजून तिकडे लागलेले आहेत. विसर्जनासाठी सगळ्या लाईनीतून येतात आहेत. आता आपण बघणार आहे गोरेगावच्या महाराजाचं विसर्जन आहे आता क्रेनद्वारे. गोरेगावचा महाराजा विसर्जनासाठी तयार झालेला आहे. मार्गातून बाजूला यायचंय. कार्यकर्ते फक्त जशी नंबर 2 वर असलेले इतर मंडळाचे कार्यकर्ते, आपण मूर्ती मार्गातून बाजूला यायचंय. मूर्ती मार्गातून बाजूला यायचंय. मनकमंडळ पुढे घ्यायला.
आताचं जे विसर्जन आहे ना ते खैरानीचा सम्राट आहे. खूप मस्त उंच मूर्ती आहे ही, सुंदर मूर्ती आहे ही. इथे विसर्जन चालू आहे आणि या साईडला आपण बघणार ना साकीनाका महाराजाचे सगळं कार्यकर्ते इथे आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी बोल बोल 36 फूट वाले की जय, साकीनाक्याच्या महाराजाचा जय असो, गणपती बाप्पा मोरया. पाऊस होणार नाही, काढून ठेवलाय. आता आहे ना साकीनाका महाराजाला पहिल्या 2 गणपती पुढे सोडणार आहे, कारण का सगळ्यात मोठी उंच मूर्ती साकीनाका महाराजाची आहे. आता आलेला आहे साकीनाकाचा विघ्नहर्ता आणि त्यानंतर असणार आहे साकीनाकाचा महाराजा. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. चला दोघं जण एक मिनिट भाई, एक हटिया प्रेम हटिया पे लोग जो अरे आखी मूर्ती पर आहे गाडी. चला या मंडळाचं काय नाव आहे? करना फोन में भी ले ले वीडियो फुल एमडी करण गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया, विश्वाच्या राजाचा जय सो. गती नंबर 1 सरळ येऊ दे.
पंडित जी 12 रुपये 12 रुपये। हाँ सही है, मगर 12 रुपये आपको देंगे मौका। आता फक्त शेवटच्या 3च मूर्त्या राहिलेल्या आहेत। एक ही साकीनाक्याचा विघ्नहर्ता, त्यामागे साकीनाक्याचा महाराजा, आणि एक ती विसर्जन होते ना, ती गोरेगावच्या राजाची आहे। आता फक्त 2च मूर्त्या बाकी राहिलेल्या आहे। साकीनाक्याचा विघ्नहर्ता पहिला आहे आणि त्याच्या मागे आहे साकीनाक्याचा महाराजा। तर आता पहिला साकीनाक्याच्या विघ्नहर्ताचं विसर्जन होणार आहे। महाराजा पुढे घ्या बोलून महाराजा आरामात बसलेले हा मुलगा सर्व मूर्त्यांचं इथे विसर्जन झालेलं आहे। फक्त आता शेवटची मूर्ती राहिलेली आहे, ती म्हणजे साकीनाक्याचा महाराजा। मुंबई उपनगर मधली सर्वात उंच मूर्ती, तिचं आता विसर्जन होणार आहे आणि टाइम झालेला आहे आता बरोबर 10:20 सकाळ झालेली आहे। सकाळचे 10:20 झालेले आणि मूर्ती विसर्जनासाठी सज्ज झालेली आहे।
अरे